फादर्स डे निमित्त चिकूकडून बाबांसाठी एक छोटंसं सरप्राईज ठरवलं. खरं तर आईवडिलांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज नसते. खरंच, कारण त्यांच्यावरचं प्रेम तर रोजच असतं. पण रोजच्या धावपळीत तुम्ही आमच्यासाठी किती खास आहात हे सांगायचं राहूनच जातं. म्हणून म्हटलं यावर्षी काहीतरी वेगळं. म्हणून फादर्स डे निमित्त चिकूकडून बाबांसाठी एक छोटंसं कार्ड बनवावं. हॅपी फादर्स डे. त्याच्या या छोट्या छोट्या हाताचा एक ठसा घेतला. त्याच्याकडून हॅपी फादर्स डे लिहून घेतलं. फादर्स त्याच्याकडून काहीतरी स्वतः म्हणून हे रंगवायला सांगितलं. तर साहेबांनी पूर्ण कार्डवरच कला दाखवायला सुरुवात केली. बघा तुम्ही पण. त्याची ही मस्ती खूप दिवसांनी जेव्हा त्याचे बाबा बघतील तेव्हा त्यांना किती आनंद होईल ना. नीट करा अजून द्या इथं रंग, अजून द्या कलर. बस दर. ही कोण काढले दादा? कोण आहे ही? कोण आहे? बाबा काढले. वाव. त्याला नाही बघ इथं सगळं बघताना इथं तिथं नसतं कर दे जास्त दे. तर ह्याला पुन्हा जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला पाहायला किती आनंद होईल. म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवण्याचा हा एक प्रयत्न. लव यू बाबा लिहिताना त्याला याचा अर्थ कळत नव्हता, पण मला माहिती होतं हे कार्ड बाबांच्या चेहऱ्यावर नक्की हसू आणणार. संध्याकाळी बाबा ऑफिसवरून येतील आणि हे कार्ड चिकू बाबांना देईल. त्याची उत्सुकता त्याच्यापेक्षा जास्त मलाच होती. इथं खाली इथं. हा इथं. बाश कोण आलंय? काय द्यायची बाबांना? संध्याकाळी बाबा ऑफिसवरून कोण आलंय आणि त्यांनी हे कार्ड दिलं. ते जे बाबांना द्या. अय्यो बाबा आवडलं का असं विचारताच बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळंच मन. हॅपी फादर्स डे. कदाचित चिकूला अजून फादर्स डे म्हणजे काय हे समजत नाही, पण त्याच्या छोट्या हातांचा हा ठसा, हे कार्ड बाबांसाठी आयुष्यभराची आठवण राहिली. काय केले माहिती का बाबांसाठी हे छोटंसं गिफ्ट कायम खास राहणार आहे. कारण मुलांचे बालपण आणि त्यांचे हे छोटे छोटे क्षण पुन्हा कदाचित परत येणार नाहीत. आपल्या संस्कृतीत आई वडिलांना देवाचं स्थान दिलं आहे. त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस पुरेसा नसला तरी त्या प्रेमाची आठवण म्हणून आम्ही हा फादर्स डे साजरा केला. चिकूला कदाचित आज याचं महत्त्व समजत नसेल, पण मोठा झाल्यावर हे कार्ड पाहिल्यावर त्यालाही हा क्षण नक्की आठवेल. आणि बाबांना किती आवडलंय याचं उत्तर म्हणजे हे कार्ड आज बाबांच्या कपाटावर जपून ठेवलेलं आहे. बाय बाय.